आरंभ दिवस 9वा. प्रश्न 1. GST 2.0 लागू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: कर प्रणाली सुलभ करणे व वन नेशन वन टॅक्स संकल्पना बळकट करणे. प्रश्न 2. भारतामध्ये मूळ GST कधी लागू झाला होता? उत्तर: 1 जुलै 2017. प्रश्न 3. GST परिषद GST काउन्सिल चे अध्यक्ष कोण असतात? उत्तर: केंद्रीय वित्त मंत्री. प्रश्न 4. GST 2.0 अंतर्गत किती स्लॅब रद्द करण्यात आले आहेत? उत्तर: 4 पैकी 2 स्लॅब रद्द. मेमरी ट्रिक. 2.0 बरोबर 2 स्लॅब, GST 1.0 4 स्लॅब, 5%, 12%, 18%, 28%. GST 2.0 2 स्लॅब, साधी रचना, लक्षात ठेवण्यासाठी वाक्य. GST 2.0 म्हणजे 2चं कुटुंब, साधं आणि सुटसुटीत. प्रश्न 5. 1. स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आलेले आहे? 1. पुणे, 2. मुंबई, 3. नगर, 4. अमरावती. उत्तर: 4. स्पष्टीकरण. अलीकडे जाहीर झालेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात क्लीन एअर सर्वे महाराष्ट्रातील अमरावती शहराने अव्वल स्थान मिळवले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश शहरी भागात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करणे हा आहे. प्रश्न 6. स्वच्छ वायू सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवले जाते? 1. गृह मंत्रालय, 2. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, 3. आरोग्य मंत्रालय, 4. नगर विकास मंत्रालय. उत्तर: 2. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय. प्रश्न 7. स्वच्छ वायू सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? 1. शहरात पाणी पुरवठा सुधारणे, 2. हवेची गुणवत्ता व प्रदूषण, 3. नियंत्रण, 4. रस्ते बांधकाम.
उत्तर 2. हवेची गुणवत्ता व प्रदूषण नियंत्रण. प्रश्न 8. स्वच्छ वायू सर्वेक्षण कोणत्या वर्षी सुरू झाले? 1. 2018, 2. 2019, 3. 2020, 4. 2021. उत्तर 2. 2019. प्रश्न 9. स्वच्छ वायू सर्वेक्षणात सहभागी शहरांना कोणत्या योजनेशी जोडले गेले आहे? 1. स्वच्छ भारत अभियान, 2. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम एनकॅप, 3. स्मार्ट सिटी मिशन, 4. अमृत योजना. उत्तर 2. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम एनकॅप. मेमरी ट्रिक. AMR हवा. AMR हवा स्वच्छ, पर्यावरण सुधार. A. अमरावती अव्वल. M. मंत्रालय पर्यावरण. A. एअर क्वालिटी सुधार, हा उद्देश. R. 2019 मध्ये सुरू, हवा एनकॅप योजनेशी संबंध. प्रश्न 10. भारतीय सैन्याने पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीर बाढग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? 1. ऑपरेशन राहत, 2. ऑपरेशन दस्तूर, 3. ऑपरेशन नमस्ते, 4. ऑपरेशन मुस्काट. उत्तर 1. स्पष्टीकरण. अलीकडील पुरामुळे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये हजारो नागरिक अडकले होते. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने बचावकार्य आणि मदत कार्य हाती घेतले. हे ऑपरेशन राहत या नावाने सुरू करण्यात आले.